हाँ बेटा चलो, अब दो पार्ट बनेंगे इस वीडियो के, ठीक है। वीडियो बीच में स्टॉप हो गई थी कुछ बच्चों को। तो ये हमने देखा नेगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट। तो इसमें बेटा आप क्वेश्चन करने में मजा आएगा। ये जितने भी लॉज है ये कैसे एक्चुअल में काम करते हैं ये क्वेश्चन से पता चलेगा हमें, ठीक है। हाँ बेटा ठीक है जी सर। हाँ सर। थैंक यू बेटा। देखिए क्वेश्चन नंबर 3। क्वेश्चन नंबर 3 देखिए, एक्सरसाइज 1.3 का क्वेश्चन नंबर 3 क्या कहा है यहाँ पर, राइट द नेगेशंस ऑफ द फॉलोइंग। नीचे दिए गए कंपाउंड स्टेटमेंट का नेगेशन लिखे, ये बात बोली गई है, ठीक है। हाँ अब बेटा क्वेश्चन नंबर 1 को देखना जरा। x + 8 इज ग्रेटर देन 11 और y - 3 इज इक्वल टू 6। अब क्योंकि ये क्या है, कंपाउंड स्टेटमेंट है, दो स्टेटमेंट्स को और से जोड़ा गया है, तो सबसे पहले इसको सिंबॉलिक फॉर्म में लिखना है, हाँ सर। ठीक है। तो अगर बोर्ड में पूछा था तो इसको कैसे लिखेंगे, लेट p डिनोट्स x + 8 इज ग्रेटर देन 11, ठीक है। ठीक है, इसके ट्रू और फॉल्स होने का हमें कोई मतलब नहीं है, तो ओपन स्टेटमेंट दिख रहा है ना। हाँ सर। फिर q y - 3 इज इक्वल टू 6। तो इन दोनों स्टेटमेंट्स को हमने p और q से जो डिनोट कर दिया। देयरफॉर सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन कंपाउंड स्टेटमेंट इज P और Q। हाँ ये कंपाउंड ए हाय रे काय कर लग रहा असं हाय का हाय लक्ष नाही देते ना असं चालू आहे। नाही ते तुला तिचं लक्ष देते पण नाही ना मग वाईट येतं वाटतं इकडं ना लक्ष देतं त्याच्यात हे करतं नसताना शांत बस रे। सिंबॉलिक फॉर्म क्या हो गया बेटा, P और Q हो गया। अब P और Q का निगेशन क्या होता है, नाउ हमें दिए गए कंपाउंड स्टेटमेंट का निगेशन लिखना है ना। नाउ निगेशन ऑफ P और Q इज लॉजिकली इक्विवेलेंट टू निगेशन ऑफ P एंड निगेशन ऑफ Q। तो बस अब इसको आगे वर्बल फॉर्म में लिखना है क्योंकि उन्होंने वर्बल फॉर्म में दिया था। तो दिए गए स्टेटमेंट का निगेशन क्या है, तो पहले स्टेटमेंट का निगेशन लिखना है। तो बताइए पहले स्टेटमेंट का निगेशन क्या होता है, x + 8 इज नॉट ग्रेटर देन 11, ठीक है, एंड y - 3 इज नॉट इक्वल टू 6। खत्म, ये होगा इसका निगेशन। कहते हो सर। सर तिथं और एक पाहिजे। हाँ सॉरी। और का निगेशन एंड आता है ना। हाँ। L1 is less than 15 and 25 is greater than 20। अब बेटा हो चुका है, अब आपको पता है लिखना कैसे है। हाँ सर। तो उसमें नहीं जाएंगे, जो आसान है इसको सीधा लिख देते हैं। 11 is not और 25 not greater than। तो ये एंड का आपने और कर दिया, इन दोनों का निगेशन लिख दिया। तो एंड का निगेशन एंड था, कंपाउंड स्टेटमेंट कंजंक्शन था, तो उसको डिसजंक्शन बना दिया। क्वेश्चन नंबर क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वायर। क्वाड्रिलेटरल is a square if and only if and is a rhombus. only if it is a rhombus। ये क्वेश्चन को थोड़ा ध्यान से समझिए। इसके अंदर लॉजिकल कनेक्टिव इफ एंड ओनली इफ आया है, तो इसका निगेशन कैसे लिखा जाता है। तो सबसे पहले तो बेटा हम इसको डिनोट करेंगे कि लेट P डिनोट्स क्वाड्रिलेटरल इज ए स्क्वायर, इसको P से डिनोट किया। फिर आपने Q से डिनोट किया कि इट इज ए रम्बस। इट इज मतलब क्वाड्रिलेटरल की बात हो गई। तो क्वाड्रिलेटरल इज
इज रोम्बस, इज ए रोम्बस, ठीक है। ये दो स्टेटमेंट्स आपके पास। अब इनको इनका सिंबॉलिक फॉर्म क्या होगा मातोड़े? सिंबॉलिक फॉर्म क्या होगा? सिंबॉलिक फॉर्म क्या होगा? P implies भाई विचार लिखिए, क्वेश्चन ही नहीं लिख रहा। P implies Q, P implies Q का निगेशन कैसे आता है बेटा? P if and only P implies नहीं, P if and only Q। This is a symbolic form क्योंकि if and only if है। अब इसका निगेशन क्या होता है? Now, now P and negation Q. P if and only Q। This is logically equivalent। क्या आता है इसका निगेशन? P and negation Q or Q and negation P and negation Q or Q and negation P। Therefore verbal form में कैसा लिखेंगे? Therefore negation of given statement, therefore negation of given statement, compound statement in verbal form is। अब लिखो पहला स्टेटमेंट क्या है? P मतलब quadrilateral is a square, quadrilateral is a square, quadrilateral is a square or it is not rhombus or sorry and it is not rhombus or quadrilateral is rhombus, quadrilateral is rhombus is not a square. but या फिर and it is not Square. it is not square। कळलं का कसं लिहिलं आपण? ठीक आहे, पुढचं वाक्य क्वेश्चन नंबर 2 3 3 मार्काला विचारतात। इट इज कोल्ड अँड रेनिंग, फोर्थ वाला काय म्हणतात? इट इज कोल्ड अँड रेनिंग। आता बेसिकली हे वाक्य कसं आहे? इट इज कोल्ड अँड इट इज रेनिंग, तर त्यांनी कोल्ड आणि रेनिंगला अँड लावून टाकले, एक नाउन नहीं है, ठीक है। इट इज कोल्ड एंड इट इज रेनिंग, इसको जब लिखेंगे तो कैसा लिखना पड़ेगा कि P डिनोट्स इट इज कोल्ड एंड Q डिनोट्स इट इज रेनिंग। तो P एंड Q का निगेशन क्या होगा? निगेशन P और निगेशन Q, मतलब इट इज नॉट कोल्ड और इट इज नॉट रेनिंग। लक्षात येते? करते पुढे चालू। If it is raining, then we will go and play football। क्या बात है? If it is खाली लाइन मिठू घ्यायला लिहायचं आहे का? Nice, sir. फोटो काढा पटकन, झालं का? रेकॉर्डिंग आहे, फोटो काढा किंवा मी PDF पाठवून द्या, कळलं महत्वाचं याच्यामध्ये, ठीक आहे? चला पांचों का सेकंड कर रहे हैं। If it is raining, then we will go and play football. We will go and play football। याच्यामध्ये काय आहे रे? इम्प्लिकेशन तर आहेच आहे की इट इज रेनिंग। समजा तुम्ही म्हटले की लेट P डिनोट्स इट इज रेनिंग, लेट P डिनोट्स इट इज रेनिंग। हे झालं तुमचं पहिलं स्टेटमेंट आणि देन कनेक्टिव्ह आलेले। दुसरं स्टेटमेंट काय असणार? Q We will go and play football. we will go
and play football. आणि तिसरा स्टेटमेंट आहे याच्यामध्ये वी विल प्ले फुटबॉल. Yes, sir. बस इथं चूक होऊ शकत होती आणि पूर्ण निगेशन चुकलं असतं. दोनच स्टेटमेंट समजत होता तुम्ही. मग हे कसं आहे माहिती का? कसं आहे हे? याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे रे? सिम्बॉलिक फॉर्म फॉर गिवन P plus Q and R. P implies पण ब्रॅकेट मध्ये Q and R येईल. लक्षात येते का? P implies ब्रॅकेट मध्ये Q and R. ब्रॅकेट काढलं तर धप्पा आहे ना असं म्हणतो. त्याला काय अर्थ आहे? हे जे बाण आहे हा दोघांसाठी पण आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट मध्ये दिलेला सिम्बॉलिक फॉर्म तुमचा असा आहे. मग आता याचं निगेशन कसं लिहिणार आहे? निगेशन ऑफ देअर फोर्स. नाव आपल्याला काय करायचं? दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं म्हणजे याचं निगेशन लिहायचं. मग निगेशन ऑफ P implies Q and R. मग याचं निगेशन कसं लिहिणार रे? जे इम्प्लिकेशनचं निगेशन लिहितो तेच. P implies Q चं निगेशन काय असतं? P and निगेशन ऑफ Q. मग याचं इम्प्लिकेशन काय येणार? दिस इज लॉजिकली इक्वल टू P स्टेटमेंट जसं तसं अँड निगेशन ऑफ Q and R. कळतंय? परत याचं निगेशन कसं होईल? P and याचं निगेशन काय येईल रे? याचं निगेशन काय येईल? निगेशन Q और Negation R. निगेशन R. येतं लक्षात? मग आता तुम्हाला परत याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करावं लागेल. हा अँड इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ऑर असतो. म्हणजे तुम्ही याला काय लिहिणार रे? P and negation Q or P and negation of R. त्यातमध्ये मल्टिप्लाय केलं का? हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. हे कसं लिहितो आपण? A into B plus C. याला कसं लिहितो? AB plus AC लिहितो की नाही? हे काय असतं? मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन असतं. याला तुम्ही कसं लिहू शकता? आपल्या याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात त्याला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय कळतं की जर P और Q and R दिलेला असेल तर दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू और इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर अँड कसं P और Q इन वन ब्रॅकेट P और Q and P और R. त्याच्यानंतर P and Q or R दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू P and Q और P and R. लक्षात आलं का? distribution of or over and this is distribution of and over or. याचं सांगतो ना P and Q or P and R हा दोन्ही आतमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल ना. हा सर. कळतंय का? हो. मग इथं काय केलं आपण? P and negation of Q or जसं तसं P and negation of R. कळतंय? हो सर. जेवण बाकी हे बा हे त्यांनी असं लिहिलेलं इथपर्यंत पण आन्सर बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही असं पण लिहू शकता. मग इथपर्यंत आन्सर बरोबर लिहिले. आता व्हर्बल फॉर्म मध्ये कसं होईल रे? हे टी म्हणजे काय? इट इज रेनिंग. It is raining. इट इज रेनिंग अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहून देणार तुझ्या एक्सपिरियन्स. We should not go. इट इज रेनिंग अँड We should not go. क्यूचं निगेशन We will go. वी विल नॉट गो. We will not go. वी विल नॉट गो Not go. or will not play or will not play Football. लक्षात येते. Goodbye. And everything that बसलं? किती करतो? करते चल पुढचं घ्या. सर कालचं तो एरियल दाखवलं हा ते आपण केलं होतं ना वगैरे लॉ. याचं पण लिहू शकता तुम्ही. कसं लिहिणार केलं असं तर. किंवा P it is raining and
Q से negation. We will not go. We will not go. Or We will live Or. God. It is raining. or it is raining We will not play football. We will not live. and we will Not play Play football. not play. All lecture. Also, Next beta. Question number 6. Root 2 is a rational number. इथे एकच स्टेटमेंट आहे. 50. याचं काय होईल निगेशन इट इज नॉट ट्रू दॅट रूट 2 इज अ रॅशनल नंबर किंवा रूट 2 इज नॉट रॅशनल नंबर किंवा इट इज फॉल्स दॅट रूट 2 इज अ रॅशनल नंबर हे तर कंपाऊंड नव्हतं ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स आता याला सांग कसं करणार ऑल नॅचरल I know. नंबर्स आर होल नंबर्स Sentence 2. For all the ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स याच्यात लक्षात घ्या ऑल हा जो शब्द आलेला आहे हा क्वांटिफायर म्हणून आलेला आहे लक्षात येते का ऑल हे काय करतो ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स ऑल काय आलंय क्वांटिफायर म्हणून आलेलं आहे फॉर ऑल असतं ना मग याला काय लिहिणार तुम्ही ऑल ला रिप्लेस करणार सम न कारण देर एक्झिस्ट सम असतं ना क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये युनिव्हर्सल दिलं असं तुम्ही त्याला एक्झिस्टेशनला रिप्लेस करणार ऑलच्या जागी घेणार सम तर सम नॅचरल एकदा ऑलच्या जागी सम घेतलं किंवा समच्या जागी ऑल घ्यायचं आणि जे दिलेले स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घ्यायचं सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर गपरे बाबा सर सेंटेन्स तर फॉल्स झालं ना फॉल्स सेंटेन्स आपण ते बनवलं ते फॉल्स झालं सम नॅचरल नंबर कोणते नॅचरल नंबर्सच नाही तिथे होल नंबर होत नाही मग आपल्याला काय बनायचं निगेशनच बनवायचं ना त्याची group false होते. लक्षात आलं का आपण बरोबर बनवलं हा ते येते लक्षात हा सर मिटू का मग सर आम्हाला लय नाटक आहे. नुसतं घरी जाऊन करत नाही ना रे. काहीतरी काय झालं पाटील समजत नाही का समजतंय ना कुठे वानखेडे नारवडे झालं का Question number 8. For all n belongs to n, n square plus n plus 2 is divisible by 4 and 9. There exists some x belonging to n such that x minus 70 is greater smaller than 20. या दोघांचं निगेशन लिहायचं आहे दोघं पण क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे बरोबर आहे हा सर दोघं पण क्वांटिफाईड आहे तर क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन लिहिताना मी काय सांगितलं होतं की फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन हे दिलेलं स्टेटमेंट तर फॉरला काय करणार देर एक्झिस्टनं रिप्लेस करायचं पण देर एक्झिस्टनं रिप्लेस करताना लिहायची पद्धती कशी असती जे वाचताना कसं वाचतात देर एक्झिस्ट सम एन सम लिहित नाही पण वाचताना वाचतात देर एक्झिस्ट सम एन बिलॉंगिंग टू एन सच दॅट लिहितात सच दॅट हे कंपल्सरीच आहे देर एक्झिस्टच्या रचनेमध्ये देर एक्झिस्ट सम एन बिलॉंगिंग टू कॅपिटल एन सच दॅट आणि याचं निगेशन लिहायचं n square plus n plus 2 is not divisible by 4. is not divisible by 4 आलं लक्षात परत देर एक्झिस्ट आहे काय लिहायचं फॉर ऑल याच्या जागी रिप्लेसमेंट येणार फॉर ऑल निगेशन करताना आणि फॉर ऑल मध्ये डायरेक्ट x बिलॉंग्स टू n लिहितात मध्ये काही नाही फॉर ऑल x फॉर ऑल x बिलॉंग्स टू n x minus सच दॅट काढून टाकायचं सच दॅट याचे वाक्य रचने देतं का नाही और x फॉर ऑल x बिलॉंग्स टू n x minus 70 is not less than 20.
तर क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये तुम्ही काय शिकले की जर युनिव्हर्सल क्वांटिफायर दिलेलं असेल त्याचं निगेशन यायचं असेल तर त्याला कन्वर्ट करणार देअर एक्झिस्ट मध्ये आणि जे दिलेलं वाक्य आहे त्याचं निगेटिव्ह लिहिणार. जर देअर एक्झिस्ट दिलेलं असेल तर त्याला फॉर ऑल लिहिणार आणि जर दिलेलं वाक्य त्याचं निगेटिव्ह लिहिणार. येते लक्षात? हो सर. तर अशा पद्धतीने आपण निगेशन ला संपवलेलं आहे. ठीक आहे? ठीक आहे? हा. तर आता बेटा याच्यानंतर पुढचा पार्ट येतो कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे? हे तीन ज्या टर्म्स आहेत त्या कुणाला दिलेले आहेत? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर हे जे आहे हे इम्प्लिकेशनशी रिलेटेड आहे. इम्प्लिकेशन नावाच्या कंपाऊंड स्टेटमेंटशी. जर आपल्याला जर P implies Q नावाचं स्टेटमेंट दिलेलं आहे, इफ वी हॅव P implies Q, म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत त्यांना इफ देणं जोडले, देन कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट P implies Q चा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा लिहिला जातो? P implies चा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कॉन्व्हर्स. P implies Q चा कॉन्व्हर्स कसा लिहिला जातो? देन कॉन्व्हर्स ऑफ P implies Q is Q implies P. कळते? हे कॉन्व्हर्स तुम्ही ऐकलेलंच आहे ना थेरम मध्ये, जॉमेट्री थेरम मध्ये ऐकले याचा कॉन्व्हर्स तुम्ही शिकले की नाही? ऐकले सर, ऐकले. कुठे करतात? थेरम मध्ये होतं converse of these two. बस बोललात ना तर. तो चालले if P then Q, P implies Q दिलेले हे तर P implies काय त्रास आहे तुझा आज खरं इतका त्रास दिला तू वैताग आणून सोडलं. जर P implies Q दिलेले तर त्याचा कॉन्व्हर्स कसा असणार आहे? आदला बदली ऑफ P and Q. इनव्हर्स कसा असणार आहे? इनव्हर्स कसा असणार? जसे आहेत तसेच, फक्त त्यांचे निगेशन घ्यायचे. त्यांची जागा बदलायची नाही, आहे त्या जागेवर ठेवायचे, फक्त दोघांचे पण निगेशन घ्यायचं. हा दिलेल्या स्टेटमेंटचा इनव्हर्स लिहिणार. कळतंय? विचारणार आहे मी प्रश्न. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय? हा जो इनव्हर्स आहे का त्याला उलट करायचं. इनव्हर्सचा कॉन्व्हर्स. बघ काय बोलतो? इनव्हर्सचा कॉन्व्हर्स. हे इनव्हर्सचा कॉन्व्हर्स म्हणजे काय? Negation of Q. नेगेशन Q. Implies पण हे कोणाचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे? याचा. सॉरी याचा. दिलेल्या इम्प्लिकेशनचा कॉन्व्हर्स म्हणजे काय? जागा आदला बदली. इनव्हर्स म्हणजे काय? आहे त्या जागेवर निगेशन. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय? जागा आदला बदली विथ निगेशन. मग जर समजा मी तुम्हाला म्हटलं की S implies R, S implies R याचा मला कॉन्व्हर्स सांगा तर तुम्ही काय लिहिणार? R implies S याचा कॉन्व्हर्स झाला. याचं मी तुम्हाला विचारलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. Negation of R Negation of R implies negation of S. तर प्रश्न काय विचारतात? दिलेले इम्प्लिकेशन आहे त्याच्या इनव्हर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा. त्याच्या इनव्हर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तेच आहे, फक्त negation करायचं. Negation Negation of S अरे ऐकत जा रे भाऊ. एखादं वाक्य दिलेलं आहे त्याच्या इनव्हर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इनव्हर्सचा याचा इनव्हर्स काय आहे? इनव्हर्स काय? निगेशन एस आहे. आणि ह्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल? याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह उलट करायचं, निगेशन घ्यायचं. याचं निगेशन काय येईल? आर इम्प्लाइज. यस. आणि तुम्हाला लक्षात आलं का? कळतंय का? इथे एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो. काय? कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे. मला माहित झालं सांगतो. ठीक आहे. ही पूर्ण क्वेश्चन मध्ये चला. सर त्याच्यामध्ये पहिलेच नेगेशन असतं तर त्याचं इनव्हर्स कसं द्यायचं? काही असू दे स्टेटमेंट. हे बघे समजा असं लिहिले निगेशन P implies Q. बरोबर आहे? आणि याचा तुम्हाला कॉन्व्हर्स लिहायचा आहे. याचा कॉन्व्हर्स काय येणार? Q implies negation P. याचा इनव्हर्स काय येणार? निगेशन ऑफ निगेशन P implies Q. जे दिले त्याचं निगेशन घेणार. implies negation Q. असं नेगेशन
म्हणजे पी इम्प्लाइज क्यू निगेशन तो निगेशन होना करते क्या अच्छा क्वेश्चन पूछा आपने लेकिन आगे क्वेश्चन में आने वाला है ठीक है तुम्हाला कळलं नाही करे एक स्टेटमेंट इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे कॉन्व्हर्स म्हणजे काय त्या दोघांची जागेची आठवण इनव्हर्स म्हणजे काय त्या दोघांच्या जागेवर तिथेच ठेवून निगेशन घेणं मग ते कसे का दिलेले असणार ते स्वतः निगेशन मध्ये का असणार काय फरक पडतो त्याला जे दिलं त्याचं निगेशन घ्यायचं निगेशन स्टेटमेंट दिले निगेशनचं निगेशन स्टेटमेंट इटसेल्फ बनल चला क्वेश्चन करूया मग करू त्याचा काढायचं फोटो कोणतं लिहायचं आहे का बरं सर लिहा ना लिहा अरे लिखलं बेटा अच्छे से हाँ सर लिख लिया बेटा राइट कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापोजिटिव ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट 4 एक्सरसाइज 1.3 का 4 में का पहला बेटा स्टेटमेंट क्या इफ x इज लेस देन y देन x स्क्वायर इज लेस देन y स्क्वायर x और y बिलोंग्स टू एक लक्षात घ्या तुम्हाला त्यांनी वर्बल फॉर्म मध्ये दिलेले आहे तर तुम्हाला कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह तिन्ही पण वर्बल फॉर्म मध्येच लिहावं लागतं कळतंय का हां तर मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होतं याला जर p म्हटलं आणि याला जर q म्हटलं तर सिम्बॉलिक फॉर्म काय होईल if p then q मग याचा कॉन्वर्स काय असेल रे कॉन्वर्स काय असणार याचा q इम्प्लाइज p वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं झालं कसं लिहिणार पहिल्यांदा हे वाक्य येणार x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर if x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर then x इज लेस दॅन y और all x y बिलोंग्स टू r हा झाला कॉन्वर्स मध्ये काय केली तुम्ही आदला बदली केली आता तुम्हाला काय करायचं इनवर्स लिहायचं इनवर्स तुम्हाला माहिती काय असतं निगेशन p इम्प्लाइज निगेशन q मग पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन काय if लिहिणार की नाही if negation of p म्हणजे काय x is not less than y then x square is not less than y square कहते हैं ये हो गया उसका इनवर्स और तीसरा कॉन्ट्रापोजिटिव कैसे होगा बेटा कॉन्ट्रापोजिटिव क्या होता है निगेशन q इम्प्लाइज निगेशन p तो कॉन्ट्रापोजिटिव कैसे लिखेंगे आप लोग if सेकंड स्टेटमेंट का निगेशन मतलब x स्क्वायर इज नॉट लेस देन y स्क्वायर देन x इज नॉट लेस देन y अलग लक्षात कळते का कळलं का कॉन्वर्स 3 मार्काला विचारतात बरं का सीटी पे एकच विचारतात की दिलेले हां कॉन्ट्रापोजिटिव में क्या होता है बेटा निगेशन q इंप्लाइज निगेशन p आपका दिया गया सेंटेंस क्या है p इंप्लाइज q है इसको आपने p बोला है इसको आपने q बोला है तो कॉन्ट्रापोजिटिव क्या होता है उल्टा करना है और निगेशन लेना है तो निगेशन q इंप्लाइज निगेशन p हो तो कॉन्ट्रापोजिटिव तो निगेशन q का निगेशन क्या होगा x स्क्वायर इज नॉट इक्वल्स टू y स्क्वायर x स्क्वायर इज नॉट लेस देन y स्क्वायर देन x is not less than 1 ठीक है क्वेश्चन नंबर 4 A family becomes literate if woman in it is literate. That is true. A family becomes literate. मुलगी शिकली प्रगती झाली. The family becomes literate if women if it is literate. If the woman in it is A family becomes literate if the woman in it is literate. आता हे वाक्य कसं आहे याचा इम्प्लिकेशनचा फॉर्म कसं लिहिणार इफ नंतरचं स्टेटमेंट सेकंड नंबरला दिलेलं आहे मग लेट हे तुमचं पी स्टेटमेंट असणार इफ नंतरचं आणि हे सुरुवातीला दिलेलं क्यू असणार आहे कळतंय का इफ द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट असं पाहिजे त्यांनी मुद्दाम काय दिले
पहिल्यांदा लिहिलं फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इट इज लिटरेट असं लिहिताना काय करणार तुम्ही याला पी म्हणणार याला क्यू म्हणणार कळते हा मग पी इम्प्लाइज क्यू झालं तुमचं मग तुम्हाला याचा कॉन्व्हर्स लिहायचं तर कॉन्व्हर्स कसं लिहिणार क्यू इम्प्लाइज पी क्यू इम्प्लाइज पी म्हणजे इफ नंतर हे वाक्य लिहिणार आणि then नंतर दुसरं वाक्य लिहिणार कळते का उलट करणार इफ एक फॅमिली becomes literate then the woman in it is literate कळते दुसरं वाक्य कॉन्व्हर्स झालं इनव्हर्स निगेशन पी इक्वल निगेशन क्यू मग निगेशन पी मध्ये काय करणार इफ the woman is not literate woman is not literate in family then the family becomes illiterate. illiterate literature is illiterate then the family does not become literate ठीक है ये क्यों लिखना है family becomes illiterate म्हणून does not literate ठीक है आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं लिहिणार निगेशन पी implies निगेशन क्यू implies निगेशन पी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कळतंय चला फोर्थ मला सांगा थर्ड सांगा तुम्ही इफ सरफेस एरिया डिक्रीजेस कॉमा दिलाय कॉमा नंतर देन प्रेशर इंक्रीजेस कॉमा नाही आहे सर नाहीये प्रेशर इंक्रीज नाही बस इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस हे तर बरोबर आहे फिक्स मध्ये फॅक्ट नाही सरफेस एरिया डिक्रीज झालं तर प्रेशर इंक्रीज होतं मग पी कोणाला म्हणणार सरफेस एरिया डिक्रीजेस पी झालं क्यू काय झालं प्रेशर इंक्रीजेस मग क्यू इम्प्लाइज पी काय होईल कॉन्व्हर्स इफ प्रेशर इंक्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस इनव्हर्स काय होईल इफ सरफेस एरिया इज नॉट डिक्रीज सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इंक्रीज आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय इफ प्रेशर डज नॉट इंक्रीज देन सरफेस एरिया डज नॉट इंक्रीज येते लक्षात if voltage increases then current decreases if voltage decreases if voltage increases current decreases हे लिहिता कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे लिहिता यस सर तर आपण आज काय काय शिकलो मी आणखी एक एक्सरसाइज घेणार सर त्या डब्बा घेऊन जा पटकन जा पटकन जा तो हमने क्या क्या देखा आज हमने सबसे पहले क्या पढ़ा बेटा शुरुआत कहाँ से की हमने Quantifiers. शाबाश क्वांटिफायर्स में हमने देखा देख क्वांटिफायर्स में हमने देखा फॉर ऑल एंड देयर एग्जिस्ट हां और फिर हमने क्वांटिफायर स्टेटमेंट का नेगेटिव कैसे लिखना ये भी देखा फिर हमने उसके बाद क्या देखा ड्यूअल ऑफ गिवन स्टेटमेंट कैसे लिखना है एंड को और से चेंज करो और को एंड से चेंज करो फिर हमने देखा बेटा नेगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट नेगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट ठीक है जिसमें हमने कंजंक्शन डिसजंक्शन इंप्लीकेशन डबल इंप्लीकेशन का नेगेशन लिखा तो पी एंड क्यू का नेगेशन को हम लोग क्या लिखते हैं नेगेशन पी और नेगेशन क्यू पी और क्यू का नेगेशन क्या लिखते हैं नेगेशन पी एंड नेगेशन क्यू पी इंप्लाइज क्यू का नेगेशन क्या लिखते हैं पी एंड नेगेशन क्यू नेगेशन ऑफ पी इफ एंड ओनली क्यू का ये क्या लिखते हैं पी एंड नेगेशन क्यू और क्यू एंड नेगेशन पी पी इंप्लाइज क्यू का इक्विवेलेंट स्टेटमेंट क्या है बेटा नेगेशन पी और क्यू याद है हां सर और पी इफ एंड ओनली क्यू का इक्विवेलेंट स्टेटमेंट क्या है पी इंप्लाइज क्यू एंड क्यू इंप्लाइज पी और सबसे लास्ट हमने देखा कि अगर आपको इम्प्लीकेशन वाला स्टेटमेंट दिया है तो उसका कॉन्वर्स इनवर्स एंड कॉन्ट्रा पॉजिटिव कैसे लिखा जाए हां सर ठीक है हां सर तो ये था बेटा हमारा एक्सरसाइज 1.3 कल हम आगे का पढ़ेंगे